5 राज्यांमधल्या निवडणुका झाल्या आणि निकाल हाती आले. आधी एक्झिट पोलचे निकाल आले तेव्हाही आपण त्याच्यावरती चर्चा केली होती सविस्तर अशी, आणि त्याच्यातून आणि काल प्रत्यक्ष निकाल येत असताना जेव्हा लाईव्ह चर्चा केली होती त्याच्यामधून सुद्धा एक मुद्दा समोर आला होता की राष्ट्रीय पातळीवरचे पक्ष असा तो मुद्दा होता. भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय पातळीवरचा मुख्य पक्ष आहे, केंद्रामध्ये सत्तेवरती आहे सलग 2 वेळा, आणि आताही या निवडणुकांमध्ये त्यांनी स्वतःचा असलेली सत्ता आसाममधली कायम राखलेली आहे. पश्चिम बंगालमध्ये 2 नंबरचा पक्ष म्हणून स्वतःचं स्थान तयार केलेलं आहे. दक्षिणेतल्या पुदुचेरीसारखं छोटं का असेना पण एक राज्यसत्ता मिळवलेलं आहे. तमिळनाडूमध्ये 4 आमदार निवडून आलेले आहेत आणि केरळमध्ये आमदार तर निवडून आले नाहीत पण 11.5% इतकी मतं त्यांना मिळालेली आहेत. काय झालं की काल निकाल लागल्याच्या नंतर ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया आल्या त्याच्यामध्ये दोन्ही असतात. म्हणजे विरोधक काही पद्धतीनं हल्ला करत असतात आणि समर्थक अंधाधुंद पद्धतीनं त्याचा विजय साजरा करत असतात. पण थोडंसं याच्यातून बाजूला जाऊन काही गोष्टीकडे शांत बघण्याची गरज असते, ते म्हणजे मतदानाची टक्केवारी. बऱ्याचदा आपल्याकडं मुळातच अडचण काय होऊन बसलेली आहे की हे जे मतदानाची टक्केवारी आणि मिळालेल्या जागा यांचं प्रमाण जुळत नाही, आणि हा एक आपल्या लोकशाही व्यवस्थेतला दोष आहे. ठीक आहे, आपण तो दोषासगट स्वीकारलेला आहे. जेव्हा केव्हा काही दुसरा पर्याय समोर येईल तेव्हा ते आपण बघूयात. पण ह्याच्यामध्ये अडचण कुठे येते माहिती आहे का, की जेव्हा ह्याचं कोणी विश्लेषण करू पाहतं किंवा विशेषतः अभ्यासक काही वेगळं मांडू पाहतात तेव्हा अडचण येते, कारण की ते हे लक्षात घेत नाही. फक्त एखाद्या पक्षाच्या मिळालेल्या जागा ही गोष्ट पुरेशी नाही आहे. त्या पक्षाच्या संदर्भामध्ये आपल्याला काही विश्लेषण करायला हे लक्षात येत नाही. आणि म्हणून आपण कसं म्हणतो की 215-16 जागा मिळाल्या की ममता बॅनर्जींनी बंगाल धुवून काढला, किंवा एखाद्या पक्षाचा आता उदाहरणार्थ केरळमध्ये काँग्रेसचा गड ढासळला, आसाममध्ये, असे जे शब्द आपण वापरतो ना, हे बोलीभाषेत आणि एरवी ठीक आहे, पण प्रत्यक्षामध्ये ॲनालिसिस करत असताना, विश्लेषण करत असताना त्याच्यावर काही एक अभ्यास करायचा आणि समजून घ्यायचा असेल तर त्याच्या मागची जी टक्केवारी आहे ती लक्षात घ्यायला पाहिजे. पुदुचेरी अतिशय लहान आहे आणि तिथे खूप छोटे अपक्ष आणि पक्ष असे विखुरलेले आहेत. एक महानगरपालिका असावी इतकंच ते राज्य आहे, म्हणून मी ते बाजूला ठेवतो. पण आपण आसामपासून सुरुवात करूयात. आसाममध्ये 2016ला भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी पहिल्यांदा त्याला सत्ता मिळालेली होती. 14ची लोकसभा असो, 16ची विधानसभा असो, नंतर 19ची लोकसभा असो, आणि आता 2021ची विधानसभा असो, सलग 4 निवडणुका भारतीय जनता पक्षाने आपली टक्केवारी मतं वाढवलेली आहेत, जागा मिळवलेल्या आहेत, आणि हे करून या पूर्वेत्तर भारतातल्या राज्यामध्ये आपलं एक स्थान तयार केलं ज्या ठिकाणी पूर्वी भाजप नव्हता. म्हणजे आता कोणालाही भाजपचा नुसता विजय असं समजून न घेता भाजपची मताची टक्केवारी बघावं लागेल. एक दुसरी गोष्ट म्हणजे सलग 4 निवडणुका 2014, 2016, 2019 आणि 2021 या अशा सलग 4 निवडणुका, 2 लोकसभा आणि 2 विधानसभा, त्याच्यामध्ये त्या पक्षाला मिळालेली टक्केवारी मतं अर्थात नंतर मिळालेल्या जागा, हे सगळं बघून मग आपल्याला असं विश्लेषण करता येतं. ही सगळी टक्केवारी इलेक्शन कमिशनने एक ऑनलाईन वेबसाईट उपलब्ध करून दिलेली, अतिशय बारकाई. तुम्हाला प्रत्येक मतदारसंघाची माहिती आता नीट उपलब्ध आहे. तुमच्यापैकी जे उत्सुक असतील त्यांनी इलेक्शन रिझल्ट इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असं यूट्यूबवरती द्या, तुम्हाला ही सगळी आकडेवारी येईल. त्याच्यामध्ये मी तुम्हाला परत अडकू इच्छित नाही. आसाममध्ये भारतीय जनता पक्षाने आपलं एक स्थान निर्माण केलेलं आहे, आणि आता ह्याला समांतररित्या आपण ज्याची चर्चा करतो, काँग्रेसची अडचण अशी झालेली आहे की 16 पूर्वी त्या ठिकाणी प्रमुख पक्ष होता, सत्तेवरती होता. अपेक्षा आता अशी होती की तुमच्या मतांमध्ये वाढ व्हावी किंवा तुम्ही तिथे प्रत्यक्ष एखादं राजकीय काय म्हणतं आव्हान म्हणून उभे आहात हे दिसावं. दुर्दैवाने तसं दिसत नाही. भाजपच्या जागा कमी झाल्या किंवा जागा तेवढ्याच राहिल्या हे ठीक आहे, एक वेळ भाग. पण भाजपनी एक तर युती केली AIUDFशी, त्याच्यामुळे त्यांच्या काही जागा आपोआप जातात आणि त्याच्यानंतर तुमचं टक्केवारी मतं कमी होतात. ह्याचा एक तोटा असा होतो की एक राष्ट्रीय पक्ष जेव्हा स्थानिक पक्षाच्या त्याच्या आधिपत्याखाली काम करतो. असममध्ये ह्यावेळेस सगळ्यात मोठा तोटा असा झाला की ज्याची फारशी चर्चा होत नाही आहे. बदरुद्दीन अजमल यांचा AIUDF पक्ष आहे, ह्याच्या प्रभावाखाली काँग्रेसने काम केलं आणि त्याच्यामुळे काँग्रेसमधली नाराजी समोर आली. एका मतदारसंघात त्या उमेदवारांनी परस्पर भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन टाकला. म्हणजे तुमच्या आघाडीतला एक पक्ष त्याचा एक उमेदवार उठतो आणि निवडणुकीच्या तोंडावरती म्हणजे मतदानाच्या तोंडावरती उठून तो सत्ताधारी पक्ष स्वतः जातो आणि म्हणतो माझं नाव जरी असलं तरी आता मला मतं देऊ नका. याचा नंतर काय निकाल लागायचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आसामचं एकूण सगळं चित्र पाहता शांतपणे असं दिसतं आहे की सलग 4 निवडणुका भारतीय जनता पक्षाने टक्केवारी मतं आणि जागा याच्यातून आपलं एक स्थान कमावलेलं आहे. याच्या विरोधामध्ये राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेसनी
म्हणजे तिथं खरं तर प्रचार केला, पण नियोजन चांगलं नसल्यामुळे आणि आपला पक्ष एक महत्त्वाची राजकीय ताकद आहे असा आत्मविश्वासच त्या पक्षाचं नेतृत्व कार्यकर्त्यांना देऊ शकलेलं नाही. दुसरी सगळ्यात जास्त जी चर्चा होते आहे ती पश्चिम बंगालची. ती आपण नंतर घेऊयात. पहिले मी तामिळनाडू आणि केरळ येतो आणि मग शेवटी आपण पश्चिम बंगालवरती येऊयात. तामिळनाडूमध्ये एक सगळ्यात चांगलं आणि मला लोकशाहीच्या दृष्टीनं पोषक असं चित्र दिसतं की यापूर्वी तिथल्या निवडणुका भडक होत्या. एकीकडे जयललिता होत्या आणि दुसरीकडे करुणानिधी होते. आणि एक दक्षिणेतल्या राजकारणाच्या बाबतीमध्ये बाकीच्या सगळ्या भारतामध्ये एक चित्र आहे ना की चित्रपटासारखं हिंदी म्हणजे फिल्मी ज्याला आपण म्हणतो असं भडक रंगातलं काहीतरी राजकारण. म्हणजे विशेषतः तामिळनाडूमध्ये असं व्हायचं की एक पक्ष पूर्ण निवडून आलेला आहे, बाकीच्यांना जागाच भेटलेल्या नाहीत. मग दुसऱ्यांदा दुसरा पक्ष पूर्ण निवडून आलेला आहे, हे बाजूला राहिलेले आहेत. त्याच्यानं त्यांनी केलेल्या घोषणा म्हणजे त्यांची अक्षरशः कपड्यांपासून आणि त्यांचे सगळे ज्या पद्धतीनं भडक असे त्यांचे पोस्टर्स पूर्वीच्या काळी, आता तरी निवडणूक आयोगानं काही बंधनं घातल्यामुळे त्याला मर्यादा आलेल्या. ही निवडणूक पहिल्यांदा करुणानिधी पण नाही आहेत, जयललिता पण नाही आहेत, अतिशय शांतपणे पार पडलेली आहे. मी याचं एक फार मोठं श्रेय MK स्टॅलिन जे DMKचे नेते आहेत आणि तिकडून जे आत्ता सध्या मुख्यमंत्री होते पलानीस्वामी किंवा पन्नीरसेल्वम उपमुख्यमंत्री होते, बाकीच्या सगळ्या नेत्यांना देतो की त्यांनी अतिशय शांतपणे प्रचार केला. या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच एका पक्षाला पूर्णपणे काही जागा भेटल्या तर दुसऱ्यांना भेटल्या असं नाही झालेलं. सक्षम अशी लोकशाही, जिथे विरोधक पण सक्षम आहेत, 100च्या जवळपास विरोधकांना जागा आहेत आणि 144च्या जवळपास जागा यांना भेटल्या. म्हणजे 90च्या जवळपास ते आहेत आणि 144 अशी साधारणतः ती विभागणी आहे. बाकी काही छोटे छोटे पक्ष आहेत. तिथे काँग्रेसला पण फारशा जागा भेटलेल्या नाहीत, 12-13 जागा आहेत. डाव्या पक्षांना 2-2, 4 जागा आहेत. भाजपलाही 4 जागा त्या ठिकाणी पहिल्यांदाच भेटलेल्या आहेत. पण ते ठीक आहे, ते दुय्यम आहेत. राष्ट्रीय पक्ष त्या एकच राज्य असे की त्या ठिकाणी दुय्यम आहेत. मग त्या ठिकाणी जे काही चालतं ते स्थानिक पक्षांचंच चालतं आहे. पण या ठिकाणी एकूण सगळं चित्र पाहता मतदारांनी अतिशय योग्य पद्धतीनं कल दिलेला आहे. जसं सत्ताधाऱ्यांना त्यांनी सत्ता बहाल केली DMKला, त्याचबरोबर विरोधकांनासुद्धा फार मोठ्या संख्येनं जागा दिलेल्या आहेत. त्यांनी सकारात्मक सक्षम अशा विरोधी पक्षाची भूमिका चालवावी असं चित्र समोर येत आहे. केरळचा मला मुद्दाम वेगळा उल्लेख असा करायचा आहे की ज्या पक्षाची सत्ता आलेली आहे CPI, म्हणजे त्या आघाडीची आहे, पण त्याच्यातलं मी CPIMचा उल्लेख करतो. त्यांची मतांची टक्केवारी 25 आहे. तेवढेच काँग्रेसलाही मतं पडलेले. त्यांचा सहकारी असलेला CPI त्यांना 11-12% मतं आहेत. यांचा सहकारी असलेला इंडियन युनियन मुस्लिम लीग त्यांना 12-13% मतं आहेत. म्हणजे जवळजवळ दोघांच्याही मतांची टक्केवारी तीच आहे. याच्यात फारसा फरक पडलेला नाही, ही आश्चर्याची गोष्ट आहे. त्याचं कारण असं झालं की भाजपनी 11-12% तिथं मतं घेतलेली आहेत आणि आधी थोड्याशा मतांनी जो फरक व्हायचा दिसायचा, पण आता भाजपसारखा एक नवीन त्याच्यामध्ये दावेदार तयार झालेला आहे आणि भाजपने आपला एक 12%पर्यंतचा 15%पर्यंतचा मतदार बाजूला खेचून काढलेला आहे. 25% मतं घेतलेला एखादा पक्ष सत्तेवरती येतो केरळमध्ये आणि तुम्ही मग इथं वर्णन करताना म्हणता की डाव्यांनी आपला गड राखला आणि तिकडे पश्चिम बंगालमध्ये 38% घेणारा भाजप 80 जागेवर अडकतो. म्हणजे हे थोडंसं तुम्ही म्हणून हे समजून घ्या. टक्केवारी मतं त्यांनी म्हणजे एकूण सत्ताधारी आघाडीच त्या ठिकाणची 33-34% मतावरती पक्ष सत्तेवरती येतो. हे यापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये पण झालं होतं. मायावतींचा पक्ष होता, समाजवादी पक्ष होता, काँग्रेसचा एक गट होता आणि भाजपचा होता. असं पद्धतीनं ते विखुरलेलं होतं. आणि लोकशाहीमध्ये कसं आहे की 51 आणि 49 अशी विभागणी नसती. ती समजा 10 लोकांना अशी मतं पडली, 9 लोकांना, आणि एकाला जे 9 आहे आणि एकाला फक्त 11च आहे, तर 11वाला निवडून येतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे समजा अशी विभागणी होत गेली आणि एकाला थोडेसे जास्त जरी असले, तो अर्ध्यापेक्षा पुढे नसला तरी तो निवडून येतो. पण त्यानं होतं काय माहिती आहे का, म्हणजे आज केरळमधल्या निकालातून जरी डाव्या पक्षांची सत्ता कायम राहिलेली असली तरी सिद्ध हे होतं मिळालेल्या टक्केवारी मतातून की त्यांना जास्तीची मतं मिळवता आलेली नाही आहेत. म्हणजे आज त्यांची जी सत्ता आहे ती तशा अर्थाने अस्थिर आहे. म्हणजे जो कोणी विरोधी पक्ष आहे तो त्या ठिकाणी जाऊन परत दावा करू शकतो जर त्यांनी तसा प्रयत्न केला तर. आता परत एक दुर्दैवाची गोष्ट अशी की राष्ट्रीय पातळीवरती भाजप एकीकडे आहे, दुसरीकडे काँग्रेस असायला हवा होता. केरळमध्ये काँग्रेस आहे, काँग्रेस सत्तेवर येऊ शकला असता, पण काँग्रेसनी त्या ठिकाणी जवळपास ती निवडणूक सोडून दिली किंवा नियोजनाचा अभाव आहे किंवा आपल्याच कार्यकर्त्यांमध्ये असलेला असंतोष किंवा आपल्या त्याच्यातली गटबाजी तो संपू शकलेला नाही. त्याचा परिणाम असा दिसतो आहे, जरी डावी आघाडी सत्तेवर आली असली तरी त्यांना मिळालेली मतं अतिशय मर्यादित आहेत. तेवढीच मतं विरोधी पक्षांना म्हणजे काँग्रेस प्रणित आघाडीला पण भेटली आहे. शेवटचा जो मुद्दा आहे तो पश्चिम बंगालचा.
आणि मी जो उल्लेख केला होता की 32-33% मतं घेऊन एखादा पक्ष सत्तेवरती येतो केरळमध्ये आणि तिथंच 38% मतं घेऊन भाजपला 80 जागावरती किंवा त्याच्यापेक्षा थोड्या कमी जागेवरती समाधान मानावं लागतं. तुम्ही लक्षात घ्या, पहिल्यांदाच पश्चिम बंगालमधली निवडणुकी सरळ 2मध्ये विभागली गेलेली आहे. ममतांना जे 42% मतदान पडलं होतं लोकसभेला 2019ला, ते वाढून आता 48 झालेलं आहे. आणि इकडे भारतीय जनता पक्षाला जे मतदान पडलं होतं 39%चं, ते जवळपास तेवढंच 38%वरती आहेत ते. म्हणजे जर फक्त मतांचा विचार केला तर भाजप आहे त्याच ठिकाणी आहे. आणि पश्चिम बंगालमध्ये ममतांना ह्या पर्याय म्हणून उपलब्ध झाल्याच्या म्हणजे आहे समोर दिसल्याच्या नंतर जवळजवळ काँग्रेस आणि डाव्यांची सगळी मतं त्यांच्या पदरामध्ये गेलेली आहे. याचा परिणाम असा झाला की जसं केरळमध्ये तिसरी कोणीतरी पक्ष आहे तो जास्त मतं खातो आहे, ह्याचा फायदा घेत डावे पक्ष सत्तेवरती आले. ह्याच्या नेमकं उलटं तिसरं कोणीही नाही, म्हणून त्याचा फायदा ममता बॅनर्जींना भेटला. सगळी मतं त्यांच्या पारड्यामध्ये आली, त्यांना त्याचा फायदा झाला आणि त्यांना जास्त जागा मिळाल्या. हेच समजा डावे आणि काँग्रेस आणि फुरफुरा शरीफच्या अब्बास सिद्दीकी यांनी जर काही यांच्यावरती लोकांना विश्वास वाटला असता आणि यांना मतदान झालं असतं तर भाजपच्या जागा तुम्हाला वाढलेल्या दिसते असते. म्हणजे आहे त्याच मतांमध्ये ममता बॅनर्जीला मिळालेल्या मतांमध्ये ह्यांच्या जो मतांचा वाटा होता 11-12%चा, जर तुम्ही आपण वजा केला तर ममता बॅनर्जी त्याच ठिकाणी येऊन थांबलेल्या तुम्हाला दिसतील. जसं केरळमध्ये झालेलं आहे. केरळमध्ये भाजप आणि भाजपपेक्षाही डावी आघाडी आणि काँग्रेस यांची मतं सारखीच आहेत टक्केवारीमध्ये, पण फायदा त्यांना भेटला. या ठिकाणी असं कोणी नसल्यामुळे ममता दिदींना तो फायदा झाला आणि त्यांचा पक्ष जास्त जागा मिळून गेला आणि भाजप एका ठिकाणी अडून बसला. या सगळ्यातून एक अतिशय चांगलं चित्र समोर असं आलेलं आहे की ह्याच्यातून लोकशाहीचा विजय झालेला आहे. आपण जो लाईव्हमध्ये काल चर्चा केलेली होती, EVMवरती सगळे शंका घेत होते, आता EVMवर कोणी बोलत नाही आहे, कारण की भाजपेतर पक्षाचे मुख्यमंत्री व्यवस्थित पद्धतीनं निवडून आलेले आहे. कोरोनावरती सगळ्यांनी टीका केली होती, पण ममता दिदींचा विजय, शालींचा विजय, खाली विजयांचा विजय, हे सगळे भाजपेतर पक्षाचे लोक जेव्हा विजय झाल्याच्या नंतर आता कोरोनाची चर्चा बंद झाली. म्हणजे कोरोना निवडणुकीमुळे वाढला होता, आता तो एक पुरोगामी उरबडवेपणा सुरू झालेला होता, तो याच निकालांनी थंड केला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहुल गांधीसारखे जे आपण काल चर्चा केली होती, राहुल गांधीसारखे लोक आक्रस्ताळेपणा असं म्हणत होते की हे आम्हाला काय म्हणता येईल प्रचारच करू देत नाहीत, निवडणुका लढू देत नाहीत, लोकशाही संपलेली आहे. छोट्या छोट्या पक्षांनी यश मिळवून हे दाखवून दिलेलं आहे की भारतीय लोकशाहीमध्ये कितीही छोटा पक्ष असला तरी त्याला संधी आहे. राष्ट्रीय पक्षाच्या समोर ताकदीनं उभी राहण्याची ताकद विधानसभेच्या आपण सध्या विधानसभेचा विचार करतोय, याच राज्यांमध्ये लोकसभेचे निकाल काय लागतील सांगता येत नाही. म्हणजे एक सगळ्यात पहिली गोष्ट मान्य करावी लागेल की कुठल्याही बलाढ्य अशा राष्ट्रीय पक्षाच्या समोर छोटा एखादा प्रादेशिक पक्ष ताकदीनं उभा राहू शकतो, निवडून येऊ शकतो आणि त्या राष्ट्रीय पक्षाचा पराभव करू शकतो. हे या निकालातून समोर चित्र दिसतं आहे. त्याच्यामुळे म्हणता आपल्याला असं येईल की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी जो काही विजय भेटलेला आहे तो सर्वसामान्य मतदारांचा झालेला आहे. मतदारांचं त्यासाठी अभिनंदन आणि हा लोकशाहीचा विजय आहे. या सगळ्या निवडणुकांच्या वरती एक छोटीशी अशी व्यंगात्मक अशी रचना मी तुमच्यासमोर ठेवतो आणि आपण ह्याचा शेवट करूयात की आपल्याला जे चित्र दिसतं आहे एकूण सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणच्या ह्या निकालाचं, त्याचं एक छोटंसं चित्र या उसंतवाणीमध्ये केलेलं आहे, ते मी तुमच्यासमोर ठेवतो. आसाम बंगाल केरळात सत्ता, सांगत असे पत्ता पूर्वीचाच. म्हणजे या ठिकाणी बदल झालेले नाही आहेत. आसाम बंगाल केरळात सत्ता, सांगत असे पत्ता पूर्वीचाच. तामिळनाडूत द्रमुक स्टॅलिन, तामिळनाडूत द्रमुक स्टॅलिन सावध चालीनं डाव जिंकी. तामिळनाडूमध्ये कुठलाही आक्रस्ताळपणा किंवा कुठलाही भडकपणा यावेळेस झालेला नाही. गड आला पण सिंहिणीचं गेली. पश्चिम बंगालमध्ये गंमत अशी घडली की स्वतः ममता नंदीग्राममध्ये पराभूत झालेले आहेत. आपल्याकडे गड आला पण सिंह गेला असं आपण म्हणतो, तसं गड आला पण सिंहिणीचं गेली, सुवेंदू टिपली बंगालात. डाव्यांची कमाल केरळात खुर्ची, बंगालात मिरची लाले लाल. पश्चिम बंगालमध्ये डाव्यांना एकही जागा मिळालेली नाही की 10 वर्षापूर्वीपर्यंत त्यांची ठिकाणी सत्ता होती आणि मागच्या विधानसभेत त्यांचे 23 आमदार निवडून आले होते. केरळात हाफ, आसामात माफ, बंगालात साफ काँग्रेसही. केरळमधले तुम्हाला जवळपास अर्ध्या जागा भेटलेल्या आहेत मतं तर,
आसामात तुम्हाला लोकांनी माफ केलं अशीच म्हणायची परिस्थिती आहे. आणि बंगालात मात्र काँग्रेसला एकही जागा भेटली नाही, काँग्रेस साफ झाली. म्हणून केरळात हाफ, आसामात माफ, बंगालात साफ, काँग्रेसही. बंगाली कमळ झाली दमछाक, वाचविले नाक कसे बसे. खूप प्रचार केला, खूप यंत्रणा लावली, मोदींच्या मोठ्या मोठ्या सभा घेतल्या, पण सगळी दमछाक झालेली आहे आणि 80च्या जवळपास जागा भेटलेल्या आहेत. आणि म्हणून शेवटचं जे वाक्य मला महत्त्वाचं वाटतं आणि तो याचा सारांश आहे. कांत मतदार शहाणा आणि सुज्ञ, कांत मतदार शहाणा आणि सुज्ञ, पार पाडी यज्ञ लोकशाही, पार पाडी यज्ञ लोकशाही.